नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 13 जुलै 2026. मित्रांनो, आपण सातत्याने सांगितले होते की जुलैचा पहिला पंधरवडा हा चांगला पावसाचा असेल. आणि अगदी त्या पद्धतीने मित्रांनो 8 जुलैपर्यंत चांगल्या पावसाच्या नोंदी आपल्याला महाराष्ट्रात झाल्या. त्याही सर्वत्र नाही झाल्या. महाराष्ट्राची जी कोस्टल लाईन आहे, पश्चिम आणि घाटमाथा यावर झाल्या. मित्रांनो, त्या कुठं कुठं झाल्या? पुणे पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, नाशिक पश्चिम, खाली कोल्हापूर पश्चिम, सांगली पश्चिम, सातारा पश्चिम, म्हणजे पश्चिम साईडवर घाटावरले हे जे जिल्हे आहेत आणि कोकणात. परंतु इतरत्र राज्याच्या कुठेही अद्याप समाधानकारक पाऊस नाही. या पार्श्वभूमीवर उलट राज्यात गेल्या 2 दिवसापासून टेम्परेचरमध्ये वाढ झालेली आहे. आणि आज मित्रांनो मराठवाड्यामधला खंडाचा 5वा दिवस आहे. 5 दिवस झाले आज मराठवाड्यात पावसाचा थेंब सुद्धा पडलेला नाही. आणि पुढील 15 दिवस कसा पाऊस असेल याची वाट चातका पक्षापेक्षाही माझा शेतकरी वर्ग पाहत आहे. आणि मी सातत्याने या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांना सतर्क केले आहे, सावध केलेले आहे की मित्रांनो 2026 वर्ष 2027 ही दोन्ही वर्ष शेतकऱ्यांसाठी वाईट आहेत, कर्दर काळ आहेत. यावेळ ते सांगत असताना मित्रांनो शेतकऱ्यांनी किंवा बाकीच्या इतर काही मंडळीनं त्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाली. परंतु मित्रांनो तसं सत्य घडतंय. खरं तर हे अंदाज माझे खोटे झाले असते तर मला त्याचा अधिक आनंद झाला असता. म्हणून मित्रांनो आता अनेक युट्यूबर सकारात्मक अंदाज देऊन व्ह्यूज मिळवत आहेत, आपले मेंबर वाढवत आहेत. त्याच पद्धतीनं एक्सवरले सुद्धा काही मंडळी सकारात्मक अंदाज देऊन अंदाजाची दिशाभूल करत आहेत आणि आपले व्ह्यूज वाढवत आहेत. परंतु मित्रांनो प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे, ही शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे. मित्रांनो या मॉडेलकडे जर आपण पाहिलं तर आपण ग्रीन कलर हा आपल्याला पावसाचे संकेत देतो आणि रेड कलर हा आपल्याला कमी पावसाचे संकेत देतो. मित्रांनो पहिला 15 जर आपण पाहिलेला आहे, त्यानंतर हा 11 तारीख ते 17 तारखेपर्यंत राज्यात कसा पाऊस असेल याची माहिती सांगणारा हा नकाशा आहे. जरा थोडस लक्षात घ्या. जेवढा डार्क तुम्हाला कलर दिसत आहे तेवढी पावसात तफावत आहे, म्हणजे पाऊस हा कमी आहे. मित्रांनो राजस्थान पश्चिम भाग आहे, पूर्ण कर्नाटक, राजस्थान आणि मराठवाड्याचा सुद्धा भाग त्यात दाखवला. मराठवाडा हा राजस्थानपेक्षा कमी नाही, म्हणजे हा भाग पूर्णपणे मित्रांनो 17 तारखेपर्यंत तरी कमी पावसाच्या छायेमध्ये आहे. या पावसावर सध्या मित्रांनो ड्राय वेदर आहे, कोरडी हवा वाहत आहे, कोरडा उष्ण वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणावर पिकांना सिंचनाची गरज पडत आहे. आपण जे सांगत होतो पाठीमागे की भर पावसाळ्यात शेतकऱ्यांना पिकासाठी सिंचन द्यावे लागेल, तो हा पिरियड आहे मित्रांनो. विशेषतः जे बाल्यावस्थेतील छोटी छोटी पिकं आहेत त्यांना सिंचनाची आवश्यकता भासत आहे आणि ती जरूर मित्रांनो शेतकऱ्यांनी द्यावी, कारण आपली पिकं सुरक्षित करा. त्यानंतर मित्रांनो 18 ते 24 ची माहिती सांगणारा हा नकाशा आहे. थोडस पावसाची परिस्थिती सुधारताना दिसते आपल्याला. 18 ते 24 पर्यंत कुठं सुधारताना दिसते मित्रांनो? ज्या ठिकाणी फिकट पिवळा कलर आहे त्या ठिकाणी सुधारते. ग्रीन कलर कडे आहे. व्हाईट कलर हा सामान्य पाऊस दर्शवतो, म्हणजे चांगला पाऊस दर्शवतो. लक्षात घ्या, सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस सुद्धा या व्हाईट कलर मध्ये पडू शकतो. ग्रीन कलर मध्ये आणखी जास्त पडू शकतो. मित्रांनो आपल्याला बाकीचं पाहायचं नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राचं पाऊस या सुमारास मित्रांनो 16 तारखेपासून इंडो गंगे मैदानामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम बनत आहे. ती या लो प्रेशर सिस्टीमचाच भाग आहे. ती काही कुठून आलेली नाही, ती काही साऊथ चायना समुद्रातून आली नाही किंवा ती पॅसिफिक महासागरातून आली नाही किंवा ती बंगालच्या दक्षिण भागात बनलेली सिस्टीम नाही. ती याच ठिकाणी बनलेली आहे इंडो गंगे मैदानामध्ये. आणि ही सिस्टीम मित्रांनो 16 तारखेला डेव्हलप होऊन ती 18 तारखेपासून पाऊस वाढेल. त्यामुळे मित्रांनो पुढे पाऊस पडेल. आपण यापूर्वी सांगितलं घाटावर बाष्प त्याकडे खेचल्या जाणार, त्यामुळे घाटावर पाऊस पडेल. आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी सिस्टीम असते तेव्हा मित्रांनो जोरदार हवा सॉरी जोरदार वाऱ्यांचा वेग असतो. बाष्पयुक्त वारे असतात, ते घाटावर जबरदस्त धडक मारतात आणि पुन्हा घाटावर मित्रांनो मुसळधार पाऊस पडणार आहे. नाशिक पश्चिम साईडला पुन्हा 300 मिलीमीटर पाऊस होणार आहे मित्रांनो. आणि त्यामुळे पूर्व विदर्भात पाऊस पडणार, कारण ही सिस्टीम मित्रांनो थोडस पूर्वकडे सरकत आहे आणि त्यामुळं
नागपूर विभागात चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. यामध्ये मित्रांनो नागपूर विभागातले सर्व जिल्हे, स्वतः नागपूर आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या पूर्व विदर्भात पाऊस असेल. मित्रांनो पश्चिम विदर्भातील यवतमाळ असेल, यवतमाळ, अकोला, अमरावती या भागात चांगला पाऊस असेल, बुलढाण्यापर्यंत चांगला पाऊस असेल. मित्रांनो अशा पद्धतीनं त्या पावसाच्या नोंदी होतील, या भागात पाऊस आहे. परंतु मित्रांनो दक्षिण पश्चिम भागाचं काय, आपल्या मराठवाड्याचं काय, ज्या ठिकाणी सातत्याने कमी सेकंड राजस्थान या भागाला, हा निमओसाड प्रदेश आहे मित्रांनो, या भागाचं काय परिस्थिती राहणार आहे, तर मित्रांनो या मॉडेलने या भागात 24 तारखेपर्यंत म्हणजे मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर दक्षिण असेल, जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, मित्रांनो इकडे परभणी, नांदेड, हिंगोलीच्या काही भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील, कारण तो पूर्वेकडला भाग आहे. नांदेडला पाऊस असेल या कालखंडात. परंतु या अंतर्गत महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कमी असेल. नंदुरबार, धुळेला सुद्धा चांगल्या पावसाच्या नोंदी या कालखंडात होतील असं या मॉडेलकडून दिसतंय. परंतु मित्रांनो अहिल्यानगर पूर्व असेल, नाशिक पूर्व आहे, पुणे पूर्व आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर. मित्रांनो कोल्हापूर हा सर्वात पावसाचा जिल्हा आहे. गगनबावडा त्या ठिकाणचा तालुका सर्वात जास्त आहे. मित्रांनो राधानगरी धरण हे जूनमध्येच भरत असतं, ते अद्याप भरलेलं नाही. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पाऊस कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व भाग जो आहे मित्रांनो, त्यामध्ये विशेषतः जे पूर्वेकडले जी साईड आहे ते मराठवाड्यापेक्षा भयान परिस्थिती त्यांची सध्या आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो 24 तारखेपर्यंत तरी आपल्याला कमी पावसाचे संकेत या मॉडेलकडून मिळत आहे. निश्चित मुसळधार पाऊस होईल. तो कुठं होईल, तो पूर्व विदर्भात होईल, विदर्भातल्या भागात होईल, घाटावर होईल, या भागात होईल. परंतु अंतर्गत महाराष्ट्रात चांगल्या पावसासाठी मित्रांनो आपल्याला 28 तारखेपर्यंत सुद्धा आपण पाठीमागे सांगितलं की वाट पाहावी लागेल. नवे 10 ऑगस्ट पर्यंत, 28 ते 10 ऑगस्ट या कालखंडात चांगल्या पावसाच्या नोंदी होतील अशी एक शक्यता सध्या तयार झालेली आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो IMDच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका. IMDने सुद्धा जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात कमी पावसाचे संकेत दिलेले आहेत. त्यांच्या अंदाजाचीच ही एक सत्यता आहे. त्यामुळे त्यांचे अंदाज अतिशय महत्वाचे असतात. त्यांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.